This is my second video. Today's lecture is about the 7th standard science lecture. This lecture will be for English medium and Marathi medium, both the standards. That the first lecture of 7th is Living World, Adaptation and Classification. मराठीमध्ये सजीव सृष्टी, अनुकरण व वर्गीकरण. So before moving to the lecture, I will use Marathi language for explanation to communicate with you. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 7वीचा पहिला धडा सजीव सृष्टी, अनुकलन व वर्गीकरण आणि इंग्लिशमध्ये लिव्हिंग अ वर्ल्ड, अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. हा लेक्चर इंग्लिश आणि मराठी दोन्ही मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ दोन्ही मीडियमचे विद्यार्थी बघू शकतात. व्हिडिओकडे पुढे जाण्याच्या आधी आपण बघू लिव्हिंग वर्ल्ड. लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टी म्हणजे काय असते. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये या सगळे जे प्रोसेस असतात, रेस्पिरेशन, मुवमेंट्स, रिप्रोडक्शन आणि दुसऱ्याही जे आपल्या नेसेसरी ज्या सिस्टम्स असतात, ज्या प्रोसेस असतात, जसं की डायजेशन असेल, ब्लड सर्क्युलेशन असेल, ह्या सगळ्या प्रोसेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होत असतात. पण नॉन लिव्हिंग थिंग मध्ये अशा कोणत्याच गोष्टी दिसत नाहीत. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये कुठले प्राणी येतात? सगळ्या प्रकारचे प्राणी येतात. ॲनिमल्स, यामध्ये ट्रीज पण येतात आणि ह्युमन बीइंग्स. आणि या पूर्ण युनिव्हर्स मध्ये जेवढे पण नॉन लिव्हिंग बीइंग्स आहेत ते सगळे ह्या ह्याच्यात लिव्हिंग बीइंग्स मध्ये येतात. आणि नॉन लिव्हिंग मध्ये कोणते कोणते येतात? वूड, लाकूड, प्लास्टिक एक्सेट्रा. हे सगळ्या गोष्टी नॉन लिव्हिंग थिंग मध्ये येतात. मग तुम्हाला आता कळालं असेल की लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, सजीव, निर्जीव ह्याच्यामध्ये काय फरक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पुढे बघू लिव्हिंग बीइंग्स मधले असलेले क्लासिफिकेशन किंवा अडॅप्टेशन बघू. पुढे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स याच्यामधले फरक बघितले. आता आपण बघूया अडॅप्टेशन. तर अडॅप्टेशन असं असतं, हा पॉइंट असा आहे, जेव्हा एक लिव्हिंग बीइंग ऍडजस्ट करतो एका सराउंडिंग मध्ये, जेव्हा तो त्या सराउंडिंग मध्ये आपल्या शरीरातल्या ज्या रचना आहेत चेंज करून त्या ऍटमॉस्फिअर सोबत जुळवून घेतो आणि तो तिथे सर्व्हाइव्ह करतो, त्याला म्हणतात अडॅप्टेशन किंवा अनुकरण. त्याचा अर्थ हे असतो. अडॅप्टेशन झाले, भरपूर प्राण्यांमध्ये विकसित झाले, प्राणी भरपूर विकसित झाले. तर आपण पुढे बघणार आहोत अडॅप्टेशनचे वेगवेगळे प्रकार. डायव्हर्सिटी आणि विविधता. डायव्हर्सिटी किंवा विविधता म्हणजे अशी असते की एका प्राण्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी विकसित झाल्या, तो कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये म्हणजे कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये ऍटमॉस्फिअर मध्ये राहिला, कसं वाढला, तो सर्व्हाइव्ह कसं केला, त्याचं बेसिक नॉलेज आपण बघूया. तर सगळ्यात आधी एक पेशीय युनिसेल्युलर, दुसरा आहे मल्टीसेल्युलर बहुपेशीय, तिसरा आहे वर्टिब्रेट्स पृष्ठवंशीय आणि चौथा आहे इनवर्टिब्रेट्स अपृष्ठवंशीय. तर आता ह्याच्यामध्ये जे एक पेशी असतात हे कशा असतात? हे फक्त एकच पेशीचे बनलेले असतात. डे 1 टू डे लास्ट पर्यंत त्यांची फक्त एकच पेशी असते. ते एकाच पेशीवर सर्व्हाइव्ह करतात. मग हे असतात अमिबा. अमिबा सारखे जीव त्याच्यामध्ये येतात. बॅक्टेरिया. बॅक्टेरिया म्हणजे छोटे छोटे सूक्ष्म जीव जे आपल्या अशा डोळ्यांनी दिसत नाही, त्याला मायक्रोस्कोपनीच बघावं लागतात. हे जे दोन हे आहेत घटक, हे दोन जे फॅक्टर्स आहेत हे ह्याच्यामध्ये मोडले जातात. कारण हे अमिबा आणि बॅक्टेरिया हे एक पेशीचेच बनलेले असतात, त्याच्यामध्ये दुसऱ्या पेशी बनत नाहीत. मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर म्हणजे असे ज्याच्यामध्ये एका पेशीतून दुसऱ्या पेशीमध्ये मग तिसरी पेशी असे डिवाइड होत जातात. म्हणजे एका सेल मधून दुसरे सेल, मग तिसरं, मग चौथं, असे सेल्स त्यांचे एंड पर्यंत, त्यांच्या डे लास्ट पर्यंत त्यांचे सेल्स स्प्लिट होत राहतात. अशी ही जी प्रोसेस आहे, आज एक सेल आहे, उद्या दुसरी, असं तिसरी, अशी जी प्रोसेस आहे ती एंड पर्यंत चालत राहते. तर ह्याला म्हटलं जातात बहुपेशीय मल्टीसेल्युलर. मग ह्याच्यामध्ये कोणते कोणते येतात? ह्युमन बीइंग्स, डॉग एक्सेट्रा. हे सगळे असतात, हे असतात मल्टीसेल्युलर. म्हणजे यांची जी सेल आहे, सेल प्रोसेस आहे, ती डे लास्ट पर्यंत स्प्लिटच होत राहते. एकामधून एक निर्मित होत राहतात. तिसरे आहेत वर्टिब्रेट्स. वर्टिब्रेट्स असे प्राणी असतात ज्यांना पाठीचा कणा आणि हाडांचा सापळा, म्हणजे ज्याला आपण बॅकबोन म्हणजे पाठीचा कणा आणि स्केलेटन म्हणजे हाडांचा सापळा
हे जे असतात ज्या प्राण्यांना त्यांना आपण व्हर्टिब्रेट्स म्हणतो. त्याचं उदाहरण असणार मासे आणि पक्षी. हे या व्हर्टिब्रेट्स मध्ये हे दोन येतात. अजून भरपूर प्राणी आहेत, मासे आणि पक्षी. चौथा आहे इनव्हर्टिब्रेट्स. हे असे असतात ज्यांना पाठीचा कणा नसतो. पाठीचा कणा नसतो. ज्याचं उत्तर येईल आपलं फुलपाखरू, मुंग्या आणि ग्रासहॉपर म्हणजेच नाकतोडा. हे सगळे त्याच्यामध्ये येतात कारण त्यांना पाठीचा कणा नसतो. तर आता आपण एक नजर टाकूया डायव्हर्सिटी. त्याच्यामध्ये 4 प्रकार असतात. पहिला प्रकार आहे युनिसेक्युलर, एकपेशीय, ज्यांच्यामध्ये फक्त एक पेशी असते. असे प्राणी ज्यांचं नाव म्हणजे त्यांचे एक्झाम्पल्स आहेत अमिबा, बॅक्टेरिया. दुसरा घटक बघितला मल्टीसेल्युलर. हे प्राणी ज्यांच्यामध्ये एकापासून 2, 2पासून 3 अशा पेशी निर्मित होत जातात, स्प्लिट्स होत जातात. त्याचं एक्झाम्पल असेल ह्युमन्स आणि डॉग. अजून भरपूर काही येतात. तिसरा आहे व्हर्टिब्रेट्स, पृष्ठवंशीय, म्हणजे असे ज्यांना पाठीचा कणा आणि हाडांचा जो सापळा किंवा पिंजरा आपण जे म्हणतो स्केलेटन ते असतात. जसे की मासे आणि बर्ड्स, पक्षी. आणि चौथा म्हणजे इनव्हर्टिब्रेट्स, अपृष्ठवंशीय, म्हणजे असे ज्यांना पाठीचा कणा नसतो असे वाले. ज्याचं उदाहरण म्हणजे एक्झाम्पल येईल बटरफ्लाय, ऍंट्स आणि ग्रासहॉपर. इथपर्यंत आपल्याला समजलं. तर आपण आता पुढचं बघू, व्हरायटीज. आता पुढची बघू आपण व्हरायटी बघू अजून ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये पण 5 प्रकार आहेत. पहिले आहेत एक्वॅटिक म्हणजेच जलचर. दुसरे टेरेस्ट्रियल म्हणजेच भूचर. तिसरा आहे एम्फिबियन्स म्हणजे उभयचर. आणि चौथा आहे एरियल म्हणजेच नभचर. असे हे 4 व्हरायटीज आपल्याला दिसतात. आपण ह्या 4 व्हरायटीज बघू. तर आता पहिला जो आहे जलचर, एक्वॅटिक्स, म्हणजे असे प्राणी जे पाण्यामध्ये राहतात. पाण्यामध्ये नदी, तळ, समुद्र अशा ठिकाणी राहणारे त्यांना म्हणतात एक्वॅटिक. ज्याच्यामध्ये उदाहरण येईल म्हणलं तर त्याच्यामध्ये उदाहरण जर लिहायचं म्हणलं तर सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणलं तर फिश, मासा. भूचर. भूचर असे प्राणी जे फक्त जमिनीवर राहतात, जमिनीवर सर्व्हाइव्ह करतात. ते पाण्यामध्ये वगैरे जात नाही. जसं की वाघ, सिंह असे. ज्याचं उत्तर एक्झाम्पल्स येतील एम्फिबियन्स, उभयचर. असे प्राणी जे पाण्यात पण राहतात आणि जमिनीवर पण राहतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बेडूक. तिसरं आहे रेप्टिलियन. चौथा आहे रेप्टिलियन. रेप्टिलियन म्हणजे असे प्राणी जे सरपटणारे प्राणी असतात. सरपटणारे प्राणी असतात जमिनीवर, जे म्हणजे साप आणि मगरमच्छ. मग ह्याच्यामध्ये अजून वेगळे सरपटणारे प्राणी येतात. आणि पाचवा म्हणजे एरियल, ज्याला आपण नभचर म्हणतो. ते असे प्राणी जे आकाशामध्ये झेप घेतात, ज्यांचे पंख असतात आणि कमी वजनाचे असतात. त्याचं उदाहरण आपण बघितलं तर चिमणी, हे असे. आपण इथपर्यंत बघितलं प्राण्यांचे वैविध्यता म्हणजेच प्राण्यांची व्हरायटी बघितली. आपले 2-3 मिनिटं झाले. आपण एक फास्ट डिव्हिजन बघू. आपण ह्या चॅप्टर मध्ये बघितलं लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग. लिव्हिंग म्हणजे काय असतात, नॉन लिव्हिंग म्हणजे काय असतात हे आपण बघितलं. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे जे प्राणी
जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ज्यांच्यामध्ये रेस्पिरेटरी मुवमेंट्स रिप्रोडक्शन आणि दुसऱ्या ज्या डेली प्रोसेसच्या ज्या सिस्टम्स असतात जसे की ब्लड सर्क्युलेशन डायजेशन प्रोसेस हे सगळे जे असतात हे लिव्हिंग बीइंग्स मध्ये होतात. पण नॉन लिव्हिंग मध्ये असं काहीच होत नाही. लिव्हिंग थिंग्स जर बघितलं आपण सजीव सृष्टी तर त्याचे उदाहरण कोण देतात? ह्युमन बीइंग्स ॲनिमल प्लांट बर्ड्स हे सगळे बॅक्टेरिया बिक्टेरिया हे सगळे येतात. नॉन लिव्हिंग मध्ये कोणते? वूड म्हणजे लाकूड प्लास्टिक हे सगळे असतात जे नॉन लिव्हिंग थिंग्स ज्यांच्यामध्ये ह्या प्रॉपर्टीज नसतात. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा होता डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता म्हणजे डायव्हर्स झालाय. एखादा प्राणी किती कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये डायव्हर्स झालाय म्हणजे स्प्लिट झालाय किंवा त्याला आपण काय म्हणतो आपण स्वतःला त्याने त्याच्याप्रमाणे ऍटमॉस्फिअर प्रमाणे कसं ऍडजस्ट केले तो कसा सर्व्हाइव्ह केलाय. डायव्हर्सिटी म्हणजे त्याच्यामध्ये क्लासिफाय काय आहे नवीन गोष्ट ते म्हणजे विविधता. त्याचे प्रकार बघितले आपण. त्याचा पहिला प्रकार आपण अॅनिमल्स मधला जर बघितला त्या अॅनिमल्स मध्ये 4 प्रकार असतात मुख्य प्रकार. पहिले युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय असे प्राणी ज्यांच्यामध्ये फक्त एकच पेशी असतात. एका पेशीवरच ते जगतात आणि मरतात सुद्धा. ज्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमिबा बॅक्टेरिया. बॅक्टेरिया असे सूक्ष्म जीव असतात जे आपल्या अशा डोळ्यांनी दिसत नाही पण ते मायक्रोस्कोप वगैरे आपण ह्याचा उपयोग केला की ते दिसतात. दुसरा आहे मल्टीसेल्युलर बहुपेशीय. अशी प्राणी जे एकाच सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये स्प्लिट होऊ शकतात आणि एकदम अजून एक फॉर्म करू शकतात. त्यांच्या शरीरामध्ये ती नॅचरल प्रोसेस होत असते. एक पेशीतून दुसऱ्या पेशी दुसऱ्या पेशीतून तिसऱ्या पेशी पण हे एंड पर्यंत चालत असतं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनुष्य डॉग गाई वगैरे असे सगळे प्रकार. वर्टिब्रेट्स वर्टिब्रेट्स म्हणजे असे प्राणी ज्यांना बॅकबोन आणि स्केलेटन पाठीचा कणा आणि स्केलेटन असतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मासे. आणि चौथं म्हणजे इनवर्टिब्रेट्स म्हणजे अपृष्ठवंशीय प्राणी ज्यांच्यामध्ये पाठीचा कणा नसतो. ज्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बटरफ्लाय आणि मुंगी नाकतोडा. इथपर्यंत झालं आपलं. आता हे कसलं कष्टच नाही मोबाईल आपलं पण झाली. बंद कर, बंद कर, बंद कर. कुठं आहे? आता पुढचा प्रकार बघू. व्हरायटी. त्याच्यामध्ये पण सॉरी ॲक्वॅटिक आलं ना. हा टेरेस्ट्रियल amphibians reptilian असं म्हणजे एरियल. तर आता ह्याच्यामध्ये बघू एक्वेटिक म्हणजे जलचर जे पाण्यात राहतात. उदाहरण म्हणजे मासे. माशांना नाक नसतं त्याच्यामुळे ते त्यांच्या नाकाच्या ठिकाणी कल्ले असतात. त्या कल्ल्याने ते श्वास घेतात ज्याला आपण गिल्स म्हणतो. दुसरा म्हणजे टेरेस्ट्रियल असे प्राणी जे जमिनीवर राहतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे लायन टायगर आणि डॉग. तिसरा अँफिबियन्स. अँफिबियन्स म्हणजे असे प्राणी जे पाणी जमीन या दोन्ही ठिकाणी राहतात. ज्याचं म्हणजेच उभयचर. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे फ्रॉग बेडूक. चौथा म्हणजे रेप्टिलियन असे प्राणी जे सरपटणारे असतात जसे की साप मगरमच्छ म्हणजे स्नेक आणि अॅलिगेटर्स. पाचवा म्हणजे एरियल नभोचर जे म्हणजे आकाशामध्ये झेप घेतात ज्यांना पंख असतात आणि कमी वजनाचे असतात. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स क्लासिफिकेशन अडॅप्टेशन म्हणजे काय डायव्हर्सिटी म्हणजे काय त्याचे व्हरायटीज कसे असतात अॅनिमल्स मध्ये त्याचे व्हरायटीज काय आहेत हे आपण ह्या एपिसोड ह्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू. ट्रीज मध्ये आणि नंतर अॅनिमल्स मध्ये कुठल्या वेगवेगळ्या व्हरायटीज जर समजा अडॅप्टेशन जे असतं ते आपण त्यांच्यामध्ये बघू. हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर मला कमेंट्स मध्ये सांगा. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला विचारा कमेंट्स मध्ये. आणि मला जर काही विचारायचं असेल तुमचे डाऊट क्लिअर करायचे असेल तर मला कमेंट्स करा. मी ते कमेंट्स बघेल. थँक्यू.